नमस्कार मित्रांनो. नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क NSQF मधील जे महत्त्वाच्या व्याख्या आहेत की ज्यामध्ये नॉस आणि NCO म्हणजे काय हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रत्येक व्यवसाय शिक्षणामध्ये असेल किंवा व्यवसाय प्रशिक्षणामध्ये असेल, इंजिनिअरिंग मध्ये असेल किंवा NSQF लेवलच्या 1 ते 10 या लेवल ज्या आहेत त्यामध्ये अभ्यासक्रम निर्धारित करताना प्रत्येक वेळेस नॅशनल ऑक्युपेशनल स्टँडर्ड्स की ज्याला आपण नॉस असं म्हणतो, थोडक्यात राष्ट्रीय व्यवसाय मानके, तदनंतर NCO म्हणजे काय, नॅशनल क्लासिफिकेशन ऑफ ऑक्युपेशन, राष्ट्रीय व्यवसाय वर्गीकरण याबाबत या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या एका व्हिडिओमध्ये आपण नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड आणि NCO कोड यांचा मेळ घालून अभ्यासक्रम कशा पद्धतीने तयार केला जातो हेही एका एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये आपण नॉज आणि NCO म्हणजे काय हे बघणार आहोत. तर या ठिकाणी आपण आता बघतोय राष्ट्रीय व्यवसाय मानके, नॉस म्हणजे काय. थोडक्यात कोणत्याही विशिष्ट नोकरी किंवा कामासाठी आवश्यक असलेली कौशल्य, ज्ञान आणि दक्षता यांची निश्चित रूपरेषा म्हणजेच नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड होय. नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड मध्ये ज्या महत्वाच्या बाबी असतात त्या याप्रमाणे असतात. प्रत्येक नोकरीसाठी आवश्यक असलेली कामगिरी निकष की ज्याला आपण परफॉर्मन्स क्रायटेरिया निश्चित केला जातो. नंतर उद्योगांच्या गरजानुसार मानक कार्यपद्धती स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर की ज्याला आपण SOP असं म्हणतो, ती SOP उद्योगांच्या गरजानुसार या NOS मध्ये नॉस मध्ये तयार केली जाते. NSQFच्या ज्या वेगवेगळ्या लेवल्स आहेत त्या याला सुसंगत असतात. नॉस आणि NCO कोड साठी प्रशिक्षणार्थ्यांना आणि कामगारांना योग्य प्रशिक्षण देण्यासाठी मार्गदर्शक असतो नॅशनल ऑक्युपेशनल स्टँडर्ड मध्ये. आता नॉस मध्ये काय काय कशाचा समावेश असतो, जे नॉसचे जे क्रायटेरिया आहेत ते क्रायटेरिया या पद्धतीने आहेत. कामाचे वर्णन, जॉब डिस्क्रिप्शन, त्या नोकरीत कोणती कामे करावे लागणार आहेत हे या नॉज मध्ये क्रायटेरियामध्ये जॉब डिस्क्रिप्शन चा उल्लेख केलेला असतो. त्यानंतर कामगिरी निकष, परफॉर्मन्स क्रायटेरिया, त्या कामात कुशल होण्यासाठी कोणते निकष पूर्ण करावे लागतील याची ही माहिती या नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड मध्ये दिलेली असते. नंतर ज्ञान, नॉलेज, त्या क्षेत्रातील तांत्रिक आणि व्यावसायिक माहिती चाही समावेश याच्यामध्ये केलेला असतो. त्यानंतर कौशल्य स्किल्स, त्यामध्ये सॉफ्ट स्किल्स आणि टेक्निकल स्किल यांचा समावेश असतो. तदनंतर सुरक्षा आणि गुणवत्ता मानके, सेफ्टी अँड क्वालिटी स्टँडर्ड, उद्योगातील सुरक्षा नियम आणि पद्धती. म्हणजे नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड मधील ज्या 5 महत्वाच्या बाबी आहेत, जॉब डिस्क्रिप्शन, परफॉर्मन्स क्रायटेरिया, नॉलेज, स्किल्स आणि सेफ्टी अँड क्वालिटी स्टँडर्ड, या 5 मानकावर नॅशनल ऑक्युपेशनल स्टँडर्ड मध्ये याचा समावेश केलेला असतो. त्यानंतर बघूया आपण राष्ट्रीय व्यवसाय वर्गीकरण म्हणजे काय. नॅशनल क्लासिफिकेशन ऑक्युपेशन हा केंद्र सरकारच्या श्रम रोजगार मंत्रालयाने मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट विकसित केलेल्या व्यवसायांचा अधिकृत वर्गीकरण कोड आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे जे NCO कोड आहेत ते NCO कोड च 2015 मध्ये NCO कोड च जे बुक आहे, वेगवेगळ्या प्रकारचे जे कॅटेगरी वाईज वेगवेगळ्या प्रकारचे सेक्टर वाईज, सेक्टर स्किल काउन्सिल वाईज त्याचे NCO कोड डिझाईन केलेले आहेत. NCO चा उपयोग काय होतो? NCO चा उपयोग
भारतातील सर्व नोकऱ्यांचे व्यवस्थित वर्गीकरण करण्यासाठी एनसीओ कोडचा वापर केला जातो. सरकारच्या धोरणांसाठी आणि रोजगार नोंदणीसाठी एनसीओ कोड हे महत्वाचे आहेत. शिक्षण आणि कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी नॅशनल क्लासिफिकेशन ऑक्युपेशन कोड हे मार्गदर्शक असे ठरतात. एनसीओ कोड कसा असतो? आता या ठिकाणी आपण एनसीओ कोड प्रत्यक्ष कसा दिलेला असतो? एनसीओ कोड आपण जर बघितला तर आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे जे अभ्यासक्रम एनएसक्यूने डिझाईन केलेले आहेत. 1 ते 10 लेवलमध्ये जे लेवल आहेत एनएसक्यूच्या लेवल आहेत त्या अभ्यासक्रमानुसार तो कोड त्या ठिकाणी एनसीओ कोड त्याचा वापर केलेला असतो. उदाहरणार्थ या ठिकाणी जर आपण बघितलं तर इलेक्ट्रिशियनसाठी नॅशनल क्लासिफिकेशन ऑक्युपेशन कोड हा 7411.00 याचं डिजिटचं जे एक्सप्लेनेशन आहे ते आपण क्वालिफिकेशन पॅक कसा करावा यामध्ये स्वतंत्र याविषयी आपण माहिती घेणार आहोत की ज्या या कोडचं जे डिटेल वर्णन आहे ते आपण क्वालिफिकेशन पॅक कसा करावा या व्हिडिओमध्ये सविस्तर त्याबाबत माहिती घेणार आहोत. तदनंतर आहे बघा वेल्डरसाठी एनसीओ कोड 7212.0100 या ठिकाणी आपल्यास निदर्शनात येतंय की कोडमध्ये 1, 2, 3, 4 नंतर डॉट दिलेला आहे आणि नंतर 4 डिजिट दिलेले आहेत. याचं हा कशा पद्धतीने दर्शवलेला आहे हे आपण स्वतंत्र व्हिडिओमध्ये बघणार आहोत. एनसीओचे नवीन आणि जुनी आवृत्त्या. भारतात एनसीओ कोड 1968 तदनंतर 2004 हे एनसीओ कोड वापरले जात होते. तदनंतर 2015 मध्ये यामध्ये जे नॅशनल क्लासिफिकेशन ऑक्युपेशन जे कोड आहेत या कोडमध्ये वेगवेगळ्या आवृत्त्या आणि त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. आता सद्यस्थितीमध्ये नॅशनल क्लासिफिकेशन ऑक्युपेशन 2015 हे इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑक्युपेशन कोड वापरले जातात आणि हे सर्व कोड ISCO 08 या आंतरराष्ट्रीय संस्थेशी संलग्न आहेत. नॉस आणि एनसीओ याच्यातील फरक काय आहे हे या ठिकाणी बघणार आहोत. त्याचा घटक या ठिकाणी दिलेला आहे. नॉस राष्ट्रीय व्यवसाय मानके म्हणजे काय? राष्ट्रीय व्यवसाय वर्गीकरण म्हणजे काय? याचा उद्देश जो आहे विशिष्ट नोकरीसाठी कौशल्य आणि ज्ञान निश्चित करणे. तर एनसीओ कोडमध्ये प्रत्येक व्यवसायाला कोड देऊन त्याचे वर्गीकरण करणे. त्याची उत्पत्ती जी आहे ही नॅशनल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क NSQF अंतर्गत असते. तर याची जी उत्पत्ती जे तयार केलं जातं ते DGT किंवा श्रम मंत्रालय MSDC कडून हे श्रम आणि रोजगार मंत्रालय याच्या अखत्यारीत नॅशनल क्लासिफिकेशन ऑक्युपेशन कोड हे त्यांच्या अखत्यारीत येतात. प्रकार याची जी कार्यपद्धती प्रशिक्षण आणि मूल्यांकन प्रणाली वापरली जाते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय यादी आणि त्यांचे कोडिंग दिलेले असते. या अगोदरच्या स्लाइडमध्ये आपण बघितलेलं आहे की इलेक्ट्रिशियन आणि वेल्डर या ट्रेडसाठी एनसीओ कोड कशा पद्धतीने या राष्ट्रीय MSDने किंवा श्रम आणि रोजगार मंत्रालयाने दिलेले आहेत हे आपण बघितलेलं आहे. याचा वापर उद्योग, कौशल्य प्रशिक्षण, स्टँडर्ड प्रक्रिया याच्यासाठी केला जातो. तर एनसीओ कोडचा उपयोग रोजगार, सरकारी धोरणे, श्रम सांख्यिकी इत्यादीसाठी. याच्यातील अंतर्गत घटक जे आहेत नॉस कोड असतात, कामगिरी निकष, ज्ञान आणि कौशल्य. तर एनसीओ कोड हा व्यवसाय आणि त्याच्या स्वरूपानुसार डिझाईन केला असतो. तर मित्रांनो पुन्हा एकदा आपले धन्यवाद. या व्हिडिओमध्ये आपण नॉस नॅशनल स्टँडर्ड ऑक्युपेशन तसंच नॅशनल क्लासिफिकेशन ऑक्युपेशन या दोन्ही बाबत की जी नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कमध्ये अत्यंत महत्त्वाचे भाग आहेत की ज्याद्वारे NSQF लेवलच्या 1 ते 10 स्तरामध्ये लेवलमध्ये या दोन्हींचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. मित्रांनो पुन्हा एकदा आपणास विनंती करेल माझ्या ITI डिजिटल स्किल हब या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे व्हिडिओ आहेत ते आपणापर्यंत येण्यासाठी जे बेल नोटिफिकेशन आहे त्यावर हिट करा ही विनंती. धन्यवाद.